हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन छानच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मग कशा आहात तुम्ही? बरे असाल, मस्त असाल तर मग चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरू करू। आणि आज करायची आहे कैरीची भाजी। तर मग तुम्ही आणि सकाळचं रुटीन तुम्हाला तुमच्या संग शेअर करते मी। तर मग व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मग पहा, आता झाला सकाळचा स्वयंपाकाचा टाईम आणि मी टाकले चपात्या झाल्यात माझ्या, पण शेंगा भाजायसाठी ठेवल्यात। आणि सकाळ पण नाही आणि तर भाजी पण उकळती, चपाती झाल्या इथं दूध पण तापत आहे। आणि दूध आमच्या इथं उशिरा येतं, त्यामुळं मग उशिराच होतं चहाला पण चहा नाही पेलं तर मग सकाळची सुरुवातच होत नाही। तर मग माझं सगळं स्वयंपाक ते झालं आहे। तर मग म्हणलं, काल पण आमची यात गावाची यात्रा होती, पण व्हिडिओ काढाय काय मला टाईमच नव्हता भेटला। मग म्हणलं चला ते तिथं पण लई गॅस मग लई चिकट होतं, मुंग्या लागायचं कुठं काय होतं। मग त्यापेक्षा म्हणलं चला गॅस घासूनच घेते। मग इथं गॅस ती सगळं म्हणजे आधी गॅस ती घासून घेतलं आणि मग वरची फरशी, बाकी तिथं पण थोडं तेलकाठ हे असलं की मग आपण सब्जी फोडणी देतो हे करतो। तर मग त्या टायमाला मग तिथं तेलचे डाग आणि ती मग चांगलं दिसत नाही, तर मग ती पण फरशी पण घेतली मी घासून। आणि मग नंतर गॅस ती घासून घेतलं। आणि कसं एक दोन दिवसात पण गॅस क्लीन करून घेतले तर मग म्हणजे बरं वाटतं। नाही तर मग रोज पण घासून नाही, एक दिवस क्लीन केलं आणि एक दिवस आपलं घासून घेतलं तरी मग ती चांगली दिसतं किचन। आणि मग त्यानंतर मग गॅस ती घासल्याच्यानंतर मग इथं बेसिंग राहिलं होतं, मग बेसिंग आणि नळ पण मी आधी घासून घेतलं, का की जास्तीत जास्त वापर आपल्याला बेसिंगमध्येच होतो। बाकी कुठं पण हात धुवायला असू, कोणी पण जेवायला बसायचं तर हात धुवायला, भाजीचं पाणी काही पण टाकतो तर मग जास्त वापर बेसिंगचाच होता। पण तिला किती पण निर्मळ करा आपण, ती तशीच होतं। पण म्हणलं चला त्याला पण नीट करून घेऊ म्हणलं।